नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे एक खास रेसिपी माझ्या बेबीसाठी. तर बेबी म्हणजे माझी बायको आणि आज मी तिच्यासाठी बनवतोय मस्तपैकी दुधी भोपळ्याचा पराठा. कारण बेबी म्हणाली काहीतरी हेल्दी पण टेस्टी पाहिजे. चला तर आपण पहिल्यांदा भोपळा सोलून घेऊ. बेबीसाठी आहे म्हणून भोपळा पण एकदम परफेक्ट आहे. भोपळा सोलून घेऊ. भोपळा आपण चिरून खिसून घेतलेला आहे. चला तर आपण आधी साहित्य बघू, कारण बेबीसाठी आहे, सुकायला वाव नाही. त्यासाठी लागणार आहे आपल्याला भोपळा. भोपळा आपण बारीक खिस केलेला आहे. 3 ते 4 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा जिरं, 1 चमचा लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्याची पेस्ट, मीठ चवीनुसार आणि थोडंसं तेल. आता गव्हाचे पीठ टाकू. त्यामध्ये मिरच्या केलेल्या बारीक, कोथिंबीर, जिरा 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल मिरची पूड, चवीनुसार मीठ. त्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण भोपळ्याला ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे भोपळ्याला पाणी अजिबात वापरू नये. आणि 2 ते 3 चमचे बेसन पीठ. आणि आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ. चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ. त्यावरती आपण थोडंसं तेल टाकू. कणिक मऊ झाली पाहिजे, नाहीतर बेबी म्हणेल तुम्हाला स्वयंपाकच येत नाही. कणिक मळून झाल्यानंतर 10 मिनिटं कणिक ठेवा. तर आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आपण कणकींचे छोटे छोटे गोळे करू. मी माझ्या बेबीसाठी 4-5 पराठे करणार होते, नाही म्हटलं तरी 15-20 पराठ्याचे कणिक झालेले आहे. आता आपण पराठे करायला घेऊ. जर पराठा गोल नाही झाला तरी चालेल, पण बेबी गोल आहे. आता आपण तवा गरम करायला ठेवू आणि पराठा लाटाय घेऊ. पराठा एकदम गोल करू. आता आपण पराठा गोल झाला तर ठीक, नाही तर बेबी रुसणार माझ्यावर. आपला गोल पराठा झालेला आहे. थोडा गोल नाही, शेप जरा वेगळा आहे, तरी पण बेबीसाठी चालून जातोय. आता आपण पराठा तव्यावरती टाकलेला आहे आणि लगेच बेबीसाठी पराठा आपला तयार होतोय. तर मित्रांनो, दुधी भोपळा खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, वजन कमी होतं, हृदय निरोगी राहतं, शरीरामध्ये डिटॉक्स होतं, त्वचा आणि केसांसाठी पण ते फायदेशीर राहतं. तर मित्रांनो, तुम्ही पण ट्राय करा आणि तुमच्या पण काही कमेंट्स असतात कमेंटमध्ये सांगा. तर मंडळी, आपला पराठा तयार झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहा तुम्ही तुमच्या बेबीसाठी काय स्पेशल बनवता. Wow. Thanks, baby.